सो लेट्स मेक ढोकला टुगेदर. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी मिनी व्लॉग. तर आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकला. तर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचे बेसन. मी इथं अर्धा किलो बेसन घेतलंय. त्याच्यानंतर त्याला नीट चाळून घ्यायचंय. चाळायचं ह्याच्यासाठी की लम्स नाही झाले पाहिजे म्हणून, आणि मिक्स करताना पण जास्त टाइम नाही लागत. हा टोप छोटं झालं म्हणून आता हे ह्याच्यात टाकते. मला वाटलं पुरे ह्याच्यात पण नाही. आणि आपल्याला जरा मोठा टोप घ्यायचं आहे, कारण की ते डबल फुगतं मग इनो टाकल्यानंतर म्हणून. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्याला नीट मिक्स करून घ्यायचं. एकदम सगळं पाणी टाकलं ना मग ते खूप सारे लम्स येतात, मग त्याला मिक्स करायला खूप टाईम लागतो. म्हणून थोडं थोडं पाणी घालून मिक्स करा. म्हणजे हे बघा, माझं इथं बॅटर एवढं थिक झालं तरी त्यात एक लम्स नाही. मग मी त्यात पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं मीठ, हळद, ते टाकून मिक्स करून घेतले. आणि बघा बॅटर आपलं एकदम असं झालं पाहिजे. आणि चमचा टाकून बघा, ते पडताना तर लगेच पडलं पाहिजे, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, एकदम अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आपल्या बॅटरची. त्याच्यानंतर त्यात टाकली साखर, आणि इथे मी इडलीचं भांडं ठेवलं, त्यात पाणी टाकून ते गरम व्हायला ठेवलंय. आणि पाणी उकळल्यानंतर इथं मी 2 टोप लावणार आहे, कारण की माझं खूप सारं आहे म्हणून. आणि मग इनो टाकलं आणि लगेच मिक्स करून घेतलं. त्याच्यात थोडंसं पाणी पण टाकलं होतं म्हणजे ते ॲक्टिव्ह होण्यासाठी. आणि इथं मी तेल लावायचीच विसरून गेली होती, तर ताई तेल लावून देत होती टोपाला. त्यानंतर या 2 टोपांमध्ये अर्धा थोडंसं बॅटर उरलं होतं, मग ते तिसऱ्या छोट्या टोपात टाकलं होतं मी. आणि मग हे दोन्ही असं लावून ह्याला 15 मिनटं स्टीम व्हायला ठेवलं. आणि त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवलं. आणि इथं ते होत होतं, आणि हे छोटंवालं पहिलेच झालं होतं, मग हे तुम्हाला दाखवत होती. आणि हे थंड झालं होतं तरी ते मोठंवालं अजून दोन्ही शिजलं नव्हतं. मग ह्याचे तोपर्यंत पीसेस करून घेतले. आणि हा पण खूप चांगला झाला होता. एक्सपेक्ट नव्हता केला, कारण की हा थोडासाच ठेवला होता म्हणून. मग त्याचे पीस करून घेतले. आणि बघा किती सॉफ्ट आणि किती स्पंजी आपला ढोकला रेडी झालेला आहे. आणि छोटावाला जो टोप होता तो थंड झाल्यानंतर आम्ही कट केला होता, पण मोठ्यावाल्याला जास्त घाई झाली म्हणून तो गरम गरमच कट केला आम्ही. त्यानंतर सिंपल तडका दिला. तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरची टाकली, आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याचं जसं टाकून दिलं आणि झाला तडका रेडी. तुम्ही लिंबू पण टाकू शकता, पण आमच्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही नाही टाकला. आणि रेडी झाला आहे आपला खमंग ढोकला. खायला तर खूप 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 टेस्टी लागत होता. मी एक्सपेक्टच नव्हतं केलं, कारण की आम्ही लिंबू नव्हतं टाकलं ना तडका बनवता. आणि मग मला वाटलं चांगलं नाही बनणार, पण तरी पण खूप टेस्टी बनलं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, बाय.